नमस्कार, किचन बाय एम व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवत आहे मुंगाच्या डाळीची कचोरी, त्या की खूप दिवस टिकतात। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला, त्याच्यामध्ये 1 चमच मीठ घालून घेतलं आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकला आणि रूम टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे, त्याचं मोहन टाकलेलं आहे। ते चांगलं 4 चमच घेतलं आणि पूर्ण मिश्रणाला चांगलं हाताने चोळून लावलं। नंतर थोडं पाणी टाकून सॉफ्ट गोळा बनवून घेतला। हा गोळा बाजूला ठेवून दिला रेस्ट व्हायला। इकडे मी 2 तासासाठी ही मुंगाची डाळ भिजवली होती, ती सुद्धा फॅन खाली सुकवायला ठेवते। तोपर्यंत काही मसाले भाजून घेतले। त्यामध्ये मी धने घेतले 3-4 चम्मच, 2 चम्मच सोप घेतली, थोड्याशा 2-3 लवंगा घेतल्या, 1 चम्मच जिरं घेतलं आणि थोडीशी दालचिनी घेतली आणि काही लाल मिरच्या टाकून घेतल्या। ह्या सुद्धा कमी याच्यावर मसाले भाजून घेतले आणि थंड व्हायला बाजूला ठेवले। त्याच पॅनमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये मेथीदाणा, मोहरी आणि जिरं टाकलं आणि ही फॅन खाली सुकवलेली मुंगाची डाळ टाकून घेतली। नंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आणि हे मंद आचेवर भाजायला ठेवलं। इकडे आपले मसाले थंड झालेले आहेत, ते मी मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेतले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी फरसाण घेतलं, ते सुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे। इकडे आपली मुंगाची डाळ सुद्धा चांगली कोरडी झालेली आहे। त्यामध्ये हे फरसाण बारीक केलेलं आणि धने जिऱ्याचं बारीक केलेलं मिश्रण टाकून घेतलं। त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला, चिमटभर हिंग टाकलं, 2 चम्मच साखर टाकली, परत हे थोडंसं फिरवून घेतलं। नंतर चिमटभर सोडा टाकला, कसुरी मेथी टाकली, आमचूर पावडर टाकलं आणि हे परत मिश्रण फिरवून थंड व्हायला बाजूला ठेवलं। हा आपला सॉफ्ट गोळासुद्धा तयार झालेला आहे चांगला। त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि एकदम छोट्या कचोऱ्या बनवत असल्यामुळे मी छोटेच बनवत आहे गोळे केले। ते मोदक सारखे असे भरून घेतले आणि चांगले असे तोंड बंद करून दाबून घेऊन घ्यायचे। मिश्रण एकदम कमी भरायचं। तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे, तेल एकदम मंद आचेवर असायला पाहिजे, खूप तापलेलं तेल नको। एक कचोरी त्याच्यामध्ये सोडून टाकायची आणि त्याला बिलकुल हात नाही लावायचा, त्या आपोआपच वर येतात। नंतर मी परत काही कचोऱ्या टाकून त्या तळून घेतल्या। हे बघा, मी काही मोठ्यासुद्धा कचोऱ्या केल्या आणि त्याच्यामध्येच मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे। ह्या आपल्या एकदम खस्ता कचोऱ्या तयार झालेल्या आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।